म्हशी कोणाचे ते? आपल्याच. हा वा, लय बकळ केलाय वारसा. अरे काय भाव नाही, आमची सोयाबीन आली पण भावाच काय नाही गेलं. मग जिजा बरं आहे. काय चाललंय? काय नाही, काय का नाही तंबाखू खाऊ. अहो तितक्या लांबून तुमच्याकडे आलोय, मला माहिती नाही तांबाखू असते म्हणून. हा नुसती चुन्याची डबी घेऊन फिरायला सकाळपासून. तांबाखू दे ना. मंगाण्या काय चाललंय? काय नाही बाबा. बरं आहे का? सोयाबीनचं कुठं रोग आलंय? टाकली सोयाबीन पिंटू शेटच्या आडतीवर. हो का? आज जसा भाव लागेल तसं एकच. बरोबर. पिंटू शेट टाकली होय. ते पिंटू शेट सांगत होते काल हा. काहीतरी पैसे घेतले असते म्हणून त्यांचे तू. हो 5,000 घेतले ते. 5,000 ना जमलं. गाण्याची सगळी सोयाबीन लावून घेणार म्हणून लागले. येडा बिडा झाला काय? हा सगळे सोयाबीन लावून घ्यायला 5,000 साठी. जिजा मला सांगा, पिंटू शेट गावातला शेट माणूस आहे. त्याच्याकडे आडत आहे, किराणा दुकान आहे. त्याच्याकडे ह्यानं पैसे घेतलेत. आता मला सांगा, त्याच्याकडे ह्यानं सोयाबीन टाकली, आता त्याचे पैसे आधी काढून घेईन की ह्याला पैसे देईन अगोदर? काढून घे ना, याचा वाटा सगळा काढून. साधी गोष्ट आहे, गाड्या सांगायला लागला मग. भाव काय चालू आहे सध्या? 3900. 3900 किती आहे आपल्याकडं? 20 पोते होते. ते पिंटू भाऊकडे ठेवला होता ना, कुठले? हे पिंपरी फाट्यावरचे. ते काय पिंपरी फाट्यावरला आहे? किसने आपलेच पोते. हो आपलेच येतो. आपण आम्ही ठेवला तर त्यांनी कसं काय भाव लावला? ते मला काय माहित नाही, ते पिंटू शेटला विचारायचं. तरी काय भाव लावला तरी सांगा. हिशोबात क्लिअर केली आहे. पण काय भाव काय लावला त्यांनी? भावाचं मला काय माहित नाही, ते पिंटू शेटला विचारायचं. संध्याकाळ पण पैसे पाठवून द्या सेठ. एवढे पैसे ठुत नाहीत तुम्ही. ते सांगितलंय पैसे आणून दिले, ते आले की उठवून घ्या आणि माल सगळा उतरून घ्या. जास्त वेळ घालू नका बरं. येऊ का? हिशोबामध्ये सोयाबीन लावून घेतली त्यांना सगळी. हिशोबामध्ये सोयाबीन लावून घेतली त्यांना सगळी. त्याचे पैसे आधी काढून घेईन की ह्याला पैसे देईन अगोदर? हिशोबामध्ये सोयाबीन लावून घेतली त्यांना सगळी. ए माल उतरून घ्या लवकर. मायला काय करावं असल्या माणसाचं? शेतकऱ्यानं जगायचं का नाही? मायला माझा चांगला भाव दिला असता तर 4 पैसे खिशात राहिले नसते का? काय गरज पडली असती सावकारकडे पैसे मागायला जायची? हे सरकार बी नीट लक्ष देत नाही राव. नुसतंच भाषणात सांगायचं शेतकऱ्यानं आत्महत्या करायची नाही. अरे चारही बाजूने गळा आवडल्यावर ते मरल का राहील? यायचे भिकार बदगे कुठले? किसने आपलं चुकतं रे. आपणच त्या पिंटू शेट आणि सावकाराच्या नादाला लागतो. आपण आपला माल चांगल्या मोठ्या शहरात नेऊन विकला पाहिजे. अरे गाणे आपल्याला काय लिहिता येतंय का वाचता येतंय? ते शहरातले लोक आपला निभाव लागू देत नाहीत बघ. आपण नाही जाणार, आपले लेकर जाते. आपल्या मायबापाने आपल्याला शिकवलं नाही ना, पण आपण आपल्या लेकरांना एवढं शिकवायचं की त्यांनी आपल्या मालाला सोन्यासारखा भाव मिळवून आणला पाहिजे. पाहिलं गाणे त्या भाडखाऊ पिंटू शेटनं तुझं अख्खं सोयाबीन लुबाडलं. मला वाटलं काय जीवाचं बरं वाईट करतोस कधी? येड्या कर तू. मी जर का दुसऱ्यासारखी आत्महत्या केली, त्यांच्या तर मनात काय फरक असणार आहे? शेतकऱ्याची आत्महत्या ही एकट्या शेतकऱ्याची नसते, त्याच्या समजा परिवाराची आत्महत्या असते. माझ्या बापाने जेव्हा लटकून घेतलं होतं ना, तेव्हाच मी विचार केला, जिकत नाही तोवर थांबणार नाही आणि तो बोलत नाही तोवर मरणार नाही. चल सुरू करू. काय पुढची तयारी. हे आला डोळ्यात उजेड झाली,
मनात पहाट सोयाबीन आणायचं राहिलंय, ट्रॅक्टर लावायचं हो. आज घावली घावली पावला नवी वाट हे उधळल काळ जात रंग आनंदाच दाट आज हासऱ्या गंधान वारा वाहतो भन्नाट